Welcome all of you. In this lecture, we will discuss about the thermodynamic derivation of law of mass action. पहिल्या लेक्चर मध्ये आपण लॉ ऑफ मास ऍक्शन काय आहे ते बघितलेलं आहे. या लेक्चर मध्ये आपण या लॉ ऑफ मास ऍक्शनचं थर्मोडायनामिक डेरिवेशन बघणार आहोत. So scientists want to consider two hypothetical equilibrium boxes or vessel of different volume as shown above. तर वन टॉप नावाच्या सायंटिस्टनं दोन बॉक्सेस कन्सिडर केलेले आहेत किंवा वेसल्स कन्सिडर केलेले आहेत ज्याचं व्हॉल्यूम हे वेगवेगळं आहे. तुम्ही या डायग्राम मध्ये बघू शकता. या ठिकाणी हा एक बॉक्स आहे आणि हा दुसरा बॉक्स आहे. दुसऱ्या बॉक्सचं व्हॉल्यूम थोडंसं जास्त आहे बॉक्स ए पेक्षा. 4 पिस्टन तुम्हाला या ठिकाणी दिसतील प्रेशर अप्लाय करण्यासाठी आणि इथं लिहिलेलं आहे PA, PB, PC आणि PD. तर हे काय आहेत तर हे पार्शियल प्रेशर्स आहेत. कोणाचे? ABCD चे, ज्यामध्ये A आणि B हा रिएक्टंट आहे, C आणि D हा प्रोडक्ट आहे. तीच रिएक्शन तुम्हाला या ठिकाणी दिसेल. पण बॉक्स सेकंड साठी फक्त डॅश हा सिंबल यूज केलेला आहे पार्शियल प्रेशर साठी. तर आपण दुसरे एक या ठिकाणी बघू शकतोय डॉटेड लाईन ने इंडिकेट केलेले आहेत. हे सगळे सेमी परमिएबल मेम्ब्रेन्स आहेत. सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे या ठिकाणातनं क्वांटिटी ऑफ गॅस जे आहे ते आपण आत ढकलू शकतो किंवा आतनं बाहेर काढू शकतो. अशा प्रकारची कंडिशन जे आपल्याला पुढे बघायचं आहे की नक्की काय काय अजम्पशन्स दिलेले आहेत वन टॉपनं. सो वन टॉप गिव्ह सम अजम्पशन टू डिड्यूस द थर्मोडायनामिक डेरिवेशन ऑफ लॉ ऑफ मास ऍक्शन. काही अजम्पशन्स आपल्याला कन्सिडर करावे लागतील याचं डेरिवेशन करण्यासाठी. सो विल सी व्हॉट आर दॅट अजम्पशन्स. So the important assumptions are: volume of each vessel is assumed to be so large that if small quantity removed or added, then there will be no change in composition. तर वेसलचं व्हॉल्यूम असं कन्सिडर करायचं आहे की जे जास्तीत जास्त असेल, ज्यामधनं आपण जर थोडीशी क्वांटिटी बाहेर काढली किंवा त्यामध्ये ऍड केली कोणाची? रिएक्टंट किंवा प्रोडक्टची म्हणजेच कंपोनंटची, देन देर विल बी नो चेंज इन कंपोजिशन. तर कंपोजिशन मध्ये कुठलाही बदल होणार नाही. हा एक पहिला अजम्पशन असेल. त्यानंतर दुसरा अजम्पशन काय आहे? बोथ द बॉक्सेस आर केप्ट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. दोन्हीच्या दोन्ही बॉक्स हे कॉन्स्टंट टेम्परेचरला ठेवलेले आहेत. त्यानंतर तिसरा अजम्पशन असेल रिएक्टंट अँड प्रोडक्ट ऑफ रिएक्शन्स आर इन इक्विलिब्रियम विथ इच अदर. म्हणजे AB इज इन इक्विलिब्रियम विथ C अँड D. आपण रिएक्शन आत्ताच बघितलेली आहे. त्यानंतर चौथा अजम्पशन असेल बॉक्सेस आर प्रोव्हाइडेड विथ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. जो पॉइंट मी आत्ताच तुम्हाला सांगितला, ज्यामधनं आपण क्वांटिटी ऍड किंवा रिमूव्ह करू शकतो. पाचवा अजम्पशन कॅटलिस्ट इज प्रोव्हाइडेड टू मेंटेन द इक्विलिब्रियम. ए आणि बी चं C आणि D सोबत इक्विलिब्रियम राहण्यासाठी कॅटलिस्ट प्रोव्हाइड केलेला आहे. सहावा अजम्पशन ऑल द फोर स्पेसीज ABCD आर इन इक्विलिब्रियम. म्हणजे तोच अजम्पशन पुढे सांगितलेला आहे. सातवा अजम्पशन each of the four walls of the boxes is permeable to only one component. हा एक नवीन अजम्पशन आहे जे आपण या ठिकाणी सेमी परमिएबल मेम्ब्रेन बघितलो तर प्रत्येक मेम्ब्रेन हा फक्त एक आणि एका कंपोनंट साठीच फिक्स असेल, अशा प्रकारचा हा सातवा अजम्पशन आहे. आणि शेवटचा अजम्पशन ऑल द रिएक्टिंग सबस्टन्सेस आर आयडियल गॅसेस. म्हणजे हे सगळे जे काय आपण थर्मोडायनामिक डेरिवेशन बघतोय तर ते रिअल गॅसेस साठी नसून कोणासाठी? आयडियल गॅसेस साठी आहे. सो दॅट विल बी द इम्पॉर्टंट अजम्पशन. Now after this we will derive the equation. Each vessels of the four species ABCD are in equilibrium. That is one of the assumption. Now see here in this slide, the partial pressure of species are PA, PB, PC and PD. हे वेसल 1 साठी आणि वेसल 2 किंवा सेकंड वेसल साठी काय असेल? फक्त डॅश लागलेला असेल. P' A, P' B, P' C आणि P' D. तर या 4 क्वांटिटी वरनं पार्शियल प्रेशर वरनं आपल्याला फ्री एनर्जी चेंजचं इक्वेशन या कंडिशन साठी म्हणजे आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस साठी आपल्याला कसं देता येईल? आयसोथर्मल म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे जो आपला अजम्पशन आहे. सो इक्वेशन विल बी डेल्टा G इज इक्वल टू RT ln P2 बाय P1. म्हणजे P2 हा फायनल प्रेशर आणि P1 हा इनिशियल म्हणजे फायनल भागिले इनिशियल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता P1 हा इनिशियल प्रेशर आहे, P2 हा फायनल प्रेशर आहे. देन सेम प्रोसेस आहे आयसोथर्मल अँड रिव्हर्सिबल प्रोसेस. आता ही कशी कॅरीड आउट केली जाते ते सांगितलेलं आहे. नाव द वॉल परमिएबल टू A, 1 mole ऑफ A इज ट्रान्सफर्ड आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली फ्रॉम फर्स्ट वेसल टू सेकंड वेसल. म्हणजे पहिल्या वेसल मधनं दुसऱ्या वेसल मध्ये
ए कंपोनंट ट्रान्सफर करतोय आपण. तर इनिशियल प्रेशर पीए कन्सिडर केला आणि फायनल पी डॅश ए आहे. मग इक्वेशन येत असताना फायनल भागिले इनिशियल म्हणजे पी डॅश ए भागिले पी ए असं इक्वेशन आपल्याला दिसलं पाहिजे. सो डेल्टा जी ए इज इक्वल टू आर टी लॉग पी डॅश ए अपॉन पी ए फायनल अपॉन इनिशियल. आता सेम प्रोसेस कंपोनंट बी साठी अप्लाय करायचे. सिमिलरली 1 मोल ऑफ सबस्टन्स बी इज ट्रान्सफर्ड इन द सेम डायरेक्शन. सेम डायरेक्शन म्हणजे फ्रॉम द फर्स्ट वेसल टू सेकंड वेसल. तर इक्वेशन काय होईल, ए च्या ऐवजी फक्त त्या ठिकाणी आपल्याला बी आलेला दिसेल. सो डेल्टा जी बी इज इक्वल टू आर टी लॉग पी डॅश ए च्या ऐवजी पी डॅश बी भागिले पी ए च्या ऐवजी पी बी. फायनल प्रेशर अपॉन इनिशियल प्रेशर. तर आता ही कंडिशन आपण एक डायरेक्शन वापरली ए आणि बी साठी. ऍट द सेम टाइम आपल्याला अपोजिट डायरेक्शन वापरायची आहे प्रोडक्ट सी आणि डी साठी. सी हिअर. नाउ सपोज दॅट ए अँड बी आर ट्रान्सफर्ड इन वन डायरेक्शन ऍट द सेम टाइम सी अँड डी आर ट्रान्सफर्ड. कंडिशन सेम आहे आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली इन अपोजिट डायरेक्शन. आता अपोजिट डायरेक्शन असेल तर इनिशियलची जी व्हॅल्यू आहे ती फायनलची बनेल, फायनलची जी व्हॅल्यू आहे ती इनिशियलची बनेल. आपण वन डायरेक्शन ए आणि बी साठी बॉक्स 1 to 2 जायचो, आता बॉक्स 2 to 1 गेलं पाहिजे. तर त्यावेळेस फ्री एनर्जी चेंज काय असेल बघा. डेल्टा जी सी इज इक्वल टू आर टी लॉग पी सी भागिले पी डॅश सी. पूर्वी आपल्याला पी डॅश बी किंवा पी डॅश ए अपॉन पी ए दिसायचं म्हणजे फायनल अपॉन इनिशियल. आता फायनल असेल पी सी आणि इनिशियल असेल पी डॅश सी. तसंच आपल्याला इथं पी डी फायनल असेल आणि पी डॅश डी इनिशियल असेल डी साठी, कंपोनंट डी साठी. तर दोन इक्वेशन सी आणि डी चे एका डायरेक्शन साठी भेटतील आणि इक्वेशन पहिला आणि दुसरं म्हणजे ए आणि बी कंपोनंट साठी एका प्रकारामध्ये भेटतील. तर असे 4 इक्वेशन आपल्याला भेटतील. आता हे 4 इक्वेशनची बेरीज म्हणजेच टोटल चेंज ऑफ फ्री एनर्जी. सो वी हॅव टू ऍड इट. सी हिअर. ऍडिशन केल्यानंतर कसे इक्वेशन तयार होईल, डेल्टा जी ए प्लस डेल्टा जी बी प्लस डेल्टा जी सी प्लस डेल्टा जी डी. चौघांच्या पण किमती ठेवायच्या आहेत. चेंज बघा काय येतो इक्वेशन मध्ये, फक्त फायनल आणि इनिशियल प्रेशरच्या किमती बदललेल्या आहेत, बाकी सगळ्या क्वांटिटी कॉमन आहेत. नाउ द कंडिशन इज when the vessels are so large that the system remain at equilibrium, the net change of free energy at constant temperature will be 0. म्हणजे या डेल्टा जी ची किंमत ज्या वेळेस रिएक्शन इक्विलिब्रियमला असते तेव्हा डेल्टा जी ची किंमत 0 असते. जर ही किंमत 0 झाली तर या चौघांची बेरीज इज इक्वल टू 0 असं इक्वेशन तयार होईल. आता ह्या चारही क्वांटिटी इक्वल साइनच्या एका साइडला आहेत. आपल्याला यातल्या दोन क्वांटिटी उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला घेऊन जायचे. तर काय चेंज होईल बघा, ह्या दोन साइड इज इक्वल टू मायनस आर टी लॉग पी सी अपॉन पी डॅश सी असं इक्वेशन तयार होईल. आणि जर का आपण मायनस रिमूव्ह केलं तर आपल्याला पी डॅश सी वर गेलेला दिसेल आणि पी सी हा खाली आलेला दिसेल. पुढच्या इक्वेशन मध्ये तुमच्या लक्षात या ठिकाणी तुम्ही बघू शकता लॉग पी डॅश ए बाय पी ए प्लस लॉग पी डॅश बी बाय पी बी इज इक्वल टू लॉग पी सी भागिले पी डॅश सी असं इक्वेशन आपल्याला पाठीमागच्या स्लाइड मध्ये दिसलं, पण मायनस साइन रिमूव्ह केल्यानंतर पी डॅश सी जो छेदस्थानी होता तो अंशस्थानी जाईल आणि पी सी हा अंशस्थानातला खाली छेदस्थानामध्ये येईल. तर हे लॉगच्या नियमानुसार आपण हे चेंजेस करू शकतो. आता जर लॉग रिमूव्ह केला, जर लॉग असेल आणि बेरीजचं चिन्ह असेल तर गुणाकार होतो. त्या अनुषंगाने पी डॅश ए इंटू पी डॅश बी डिवायडेड बाय पी ए इंटू पी बी, तसंच पी डॅश सी इंटू पी डॅश डी डिवायडेड बाय पी सी इंटू पी डी. तसंच आपल्याला आता हा तिरपा गुणाकार घ्यायचा आहे. पी डॅश ए इंटू पी डॅश बी गुणिले याच्यामध्ये कोण असेल पी सी इंटू पी डी असेल इज इक्वल टू पुन्हा पी डॅश सी इंटू पी डॅश डी ॲज इट इज, याला तिरपा गुणाकारामध्ये कोण असेल पी ए आणि पी बी. तर आपल्याला रिअरेंज करून लिहिता येईल पी सी इंटू पी डी जे मी ब्ल्यू कलरनं दाखवलेलं आहे डिवायडेड बाय इकडला ब्ल्यू कलर मध्ये कोण आहे बघा पी ए इंटू पी बी दॅट इज इक्वल टू ब्लॅक कलर मधला पी डॅश सी इंटू पी डॅश डी डिवायडेड बाय ब्लॅक कलर मधला पी डॅश ए इंटू पी डॅश बी दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट अँड दॅट इज नथिंग बट इक्विलिब्रियम कॉन्स्टंट अँड इट इज नोन एज केपी. सो दिस इज इक्वेशन नंबर 2. So this equation is nothing but the thermodynamic derivation of law of mass action. आपल्याला जनरल जर याच्याकडे बघितलं इक्वेशन कडे तर असं सांगता येतं पार्शियल प्रेशर ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय पार्शियल प्रेशर ऑफ रिएक्टंट या दोघांचा रेशिओ म्हणजेच इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. यू कॅन सी इन दिस स्लाइड.
So according to law of mass action, the product of partial pressure of C and D divided by the product of A and B is a constant at a given temperature. That is nothing but law of mass action. आता जर हे गॅसियसच्या बाबतीत असेल, जर काय हेच आपल्याला सोल्युशनच्या बाबतीत लिहायचं असेल, तर काय इक्वेशन तयार होईल बघा. The above equation gives the value of equilibrium constant Kp and it is only pressure is replaced by concentration. So concentration of C into concentration of D divided by concentration of A into concentration of B. यालाच आपल्याला असं म्हणता येईल concentration of product divided by concentration of reactant म्हणजेच Kc म्हणजेच equilibrium constant. तर हे अशा प्रकारचं थर्मोडायनामिक डेरिवेशन ऑफ लॉ ऑफ मास ऍक्शन आहे. एक्झाम्पल मध्ये आपण बघू शकतो की लॉ ऑफ मास ऍक्शन कॅन बी अप्लाइड टू एनी होमोजिनियस सिस्टीम, म्हणजे सगळे गॅसियस असले पाहिजेत. सो द फेमस रिएक्शन N2 plus 3H2 it gives 2NH3, that is the Haber's process. Then CO plus H2O it gives CO2 plus H2, and two molecules of H2 plus O2 it gives two molecules of water. Water in the sense it is in the gaseous form, these are the water vapors. So these all are in the gaseous form, that is nothing but homogeneous system. So in this way we have the law of mass action, that is nothing but the thermodynamic derivation. If you have any query, you may ask through a WhatsApp group or you may directly call me. Then remaining part of this topic we will continue in the next lecture. Thank you.